गॅरी. शनाया, तू आत कशी आलीस? चल बाहेर हो प्लीज. ऐक ना. शनाया, काय मॅनर्स नाहीत का तुला? प्लीज बाहेर हो, सांगतोय ना तुला मी. मॅनर्सचं काय, मी बॉसला भेटायला थोडी आले, मी तुला भेटायला आले ना गॅरी. शनाया, मला बोलायचं नाहीये, प्लीज जा. अरे ऐक ना, असं का अवॉइड करतोयस मला? मला या विषयावर तमाशे नकोय. तुला कुठल्या भाषेत सांगितलं तर कळेल. प्लीज जा, चल. अरे पण तुला सॉरी म्हंटल ना एकदा. एकदा झालं, एकदा सॉरी म्हटलं की झालं सगळं. मग परत नवीन चुका करायला तयार आपण. काय तू सतत चुका करायची आणि मी त्याच्यावर पांघरून घालत राहायचं, एवढंच आहे का? अरे काही डिग्निटी आहे की नाही? सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही? पण डिग्निटी मला पण आहे मग. अरे मी तुला शेवटचं विचारते आता, तू पॅचअप करणार आहेस की नाही? नाही. ओके, प्लीज लीव मी अलोन ना. तर ठीक आहे, चिडचिड करू नको, पण एक ऐक, मला क्रेडिट कार्ड दे ना. सना, चा म्हणतो ना. सॉरी दोनदा म्हटलं सॉरी. काय कळतच नाही. युजलेस. रिक्षा सांताक्रूज हायवे. काय चालवते, रिक्षा चालवते की एरोप्लेन? रस्ता खड्डे किती आहेत मॅडम? अहो दिसतायत ना तुम्हाला, मग चुकवा ना, ते नीट चालवा जरा. रिक्षावाला लायसन्सच दिलं नाही पाहिजे असा. चष्मा आहे का तुम्हाला? तुम्हाला जास्त त्रास होते वाटतं. त्रास होणारच ना, पाठ दुखायला लागली माझी. मी मीटर किती झाले, एवढे होतात का कधी? पैसे द्या आणि उतरा खाली. सोडा ना प्लीज. प्लीज काय, मराठी कळत नाही का? उतरा म्हटलं ना. हे घ्या. एवढेच चोचले होते ना तर कॅबने यायचं ना, रिक्षाने कशाला आलात? अरे यार, काय लाईफ झालंय माझं. रिक्षावाले पण बोलून जातात आता. $37, $38, $39. किती? 40.
50. वाव, म्हणजे 90. वाव काय 90 मध्ये काय होणार आहे? सी यार काय हालत झाली आपली यार. कॅरी पण नाही काहीच नाही. बस सौमित्राने पण फुल बनवलं बावळट. काही बोलू नकोस हा तू. मी सांगते तेव्हा तुला कधी ऐकायचं नसतं. बोलू नको ना यार, चिडायची वेळ आहे का? पैसे पण नाही आहेत आपल्याकडे. गॅरी नाहीये, क्रेडिट कार्ड नाहीये, पैसे नाहीये. काय करूया यार? पेंगेस्ट ठेवूया आपण. सिरियसली? हा पैसे येतील ना. तुला एकटीला ठेवलंय ना तेच खूप आहे. आणि माझ्या आईला कळलं ना तर ती तुला थेट पुण्याला पाठवून देईल. तुझ्याकडे राहायला घर नसेल ना बेब. हो का? मग नको, मग जाऊ दे. मग काय करता येईल आता? तुझ्याकडे काहीतरी मॉर्गेज ठेवायला आहे का? म्हणजे माझ्याकडे गोल्ड वगैरे नाहीये, पण माझ्याकडे ग्लेअर्स आहेत महागातले आणि ड्रेसेस आहेत छान काहीतरी. हे मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू सिरियसली मंद आहेस का? तू असं उगाच बोलतेस? उगाच. यार काय करायचंय आरिशी? तुला माहितीये का सौमित्र आहे ना जाड्या, तो आणि ती गुड फॉर नथिंग शॉपिंग करत होते. आपण इथे 1-1 रुपयाला मरतोय आणि ती शॉपिंग करते. यार हे काय आहे रिव्हर्स सगळं. नशीब. 5 रुपये. ग्रेट. हे ऐक ना, तू ड्रॉवर शोधते का? त्यात आणखी नसतील पैसे. मी पर्स शोधते, तू ड्रॉवर शोध. हा यार कामालाच लावते मला. प्लीज बघ काहीतरी मिळेल. या शनायाने डोकं फिरवलंय माझं. एक गोष्ट धड ऐकत नाही. मनमानी चालली आहे सगळ्यांची. राधिका पण अजून आली नाही. आता कळायला नको का? ते घरामध्ये अथर्व आहे, आई आहे, पण नाही गेली कुठेतरी बाहेर उंडारत. वेळच्या वेळी घरी यायचं तर नाही, बाहेरच आम्ही फिरतोय. बघतो मी. राधिका आली का फिरून? जीवाची मुंबई केली आई. खूप फिरले. वा 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 वा. का बाई एवढं सगळं घेऊन आली तू? का घेतलं? भरपूर शॉपिंग केली आई. दाखवते तुम्हाला. हे पा साडी कशी वाटली? एकदम बढिया आहे व मस्तच. आई बाई केवढी बढिया आहे ग. कोणासाठी? ते सांगते मी तुम्हाला. वा. आता हे बघा. हे का? हे अथर्वसाठी. ती आणते ग अथर्वसाठी रोज रोज रोज. आणि हे पा सगळ्याचे फोटो आहे. भरपूर फोटो काढले ताई. हे बघा. हे का? हा पासो मित्र. आता या गोळावाल्या बरोबर फोटो काढण्याची काही गरज होती का? पण नाही, प्रत्येक गोष्टीचे फोटो आहेत. शॉपिंग केली लगेच फोटो काढला. आई, भरपूर फिरलो, भरपूर फिरलो. पिशव्या घेऊन काऊन बरं फोटो काढले त्याने? वात्रट आहे बाई. एकही संधी सोडत नाही बरं वात्रटपणा करण्याची. हे पाय बरं कसं दात काढून हसते. पाय बरं किती हसते, किती बडबड. पण एक नंबरचा खवय्या आहे बरं का. हो ना? हो. भरपूर खाल्लं, भरपूर मजा केली. वा. आई आम्ही बग्गीत सुद्धा बसलो होतो. अरे वा. आजचा दिवस खूप दिवसांनी मनासारखा घालवला. आता गेली कित्येक वर्ष मी स्वतःलाच विसरले होते. हो ना ग बाई. आपण त्याने इतकं करत असतो नाही लोकांचं, स्वतःला विसरूनच जातो पाय. हो? वा छान छान छान. तो मित्र म्हणाला मला, स्वतःसाठी आनंदात राहायचं. इतकं करतेस दुसऱ्यांसाठी, कधीतरी स्वतःसाठी सुद्धा जगून बघ. 100% खरं बोलला बाई तो. आता तुला ना स्वतःला वेळ द्यायलाच पाहिजे राधिका. स्वतःसाठी वेळ काढत जावं. आता पहा बरं, आपण आपल्या मुलांसाठी एवढं करतो, लहानाचं मोठं करतो, आणि मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांनाच विसरते.
म्हणूनच तर आपण आपल्यासाठी थोडा वेळ राखलाच पाहिजे बरं. हो काय आम्ही जे नाही करू शकलो ना ते तू करायला पाहिजे राधिका. हो स्वतःसाठी वेळ देत जा बरं. हो आई. पहा ना, काही लोकांना पर्वाच नसते दुसऱ्याच्या आनंदाची. ते फक्त स्वतःचा विचार करतात. मग काय, आपणही थोडस स्वार्थी व्हायचं. मी तर ठरवलंय आता. आई हे बघा. सौमित्र 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 नको नको ते राधिकाला शिकवून जातोय. नाही, आमच्या आईसाहेब तर काय विचार आहे. जाऊ दे, मला काय करायचंय. अरे वा वा नानी, माझ्यासाठी पण आहे का असा गरमागरम चहा? अरे तर हा? बस. हा नानी, गरमागरम चहा झालाच पाहिजे आता. हा, बस बस बस. बरं वाटलं खूप. म्हणजे माझं अजूनही या घरात स्वागत होतं हे बघून खूप बरं वाटलं. मला वाटलं रागावला असाल माझ्यावर. अरे रागू कशाला? असं का म्हणतोयस? तुझ्यावर कशाला रागावणार? नाही म्हणजे माझ्यामुळे राधाला त्रास झाला ना. नाही तुझा विचार स्वाभाविक आहे सौमित्र, पण कसं आहे, आम्हालाच धास्ती वाटत होती. म्हटलं तू येतोयस की नाही आम्हाला परत भेटायला. असं कसं ना, मी जायच्या आधी तुम्हाला भेटूनच जाणार होतो. म्हणजे तू कुठे चाललायस? अमेरिकेला, घरी. संपली सुट्टी नानी, सुट्टीवर आलो होतो मी. अरे मग परत कधीच नाही येणार? म्हणजे इतक्यात नाही. म्हणजे नानी वर्ष 2 वर्षातून एकदा येईल. अरे इतक्या लवकर का निघालास? आणि बास झालं, संपली ना सुट्टी म्हणून. आणि इथे आलो होतो तेव्हा वाटलं होतं की मस्त गुरुला भेटेन, राधाला भेटेन, त्यांच्याबरोबर वेळ काढेन, अथर्वला भेटेन, धमाल येईल असं वाटलं होतं. पण इथे आल्यावर सगळं म्हणजे गुरु आणि राधा मधले प्रॉब्लेम्स कळले आणि त्यांच्या आयुष्यात असं काही होऊ नये म्हणून प्रयत्नही केले. पण शेवटी सगळं फोल ठरलं. सौमित्र तू नको वाईट वाटून घेऊस रे. काय शेवटी नशीब आहे ते, आपण नाही बदलू शकत. माणसाच्या कर्माचं फळ त्याला मिळतच. गुरु जे काही वागला ती त्याची मुक्ताफळ आहे ती सगळी. नाही राधाचा काय दोष आहे? तर ते तिथं संचित म्हणू आपण. त्याच्या नशिबात जे होणार होतं ते घडलं. पण काय तू त्याच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नकोस. खरंय. हे बघ, राधिकाच्या बाबतीत जे काही घडलं ते जर घडलं नसतं तर ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नसती, स्वतंत्र विचार करायला लागली नसती. कधी कधी अनुभवातनं माणूस शिकत जातो आणि त्यामुळेच आज राधिका आपल्याला वेगळ्या रूपात दिसते. हा करेक्ट. म्हणून तू असा विचार करू नको सौमित्र. आणि मला माहितीये तू इथून जाताना बरंच काही घेऊन जाणार आहेस. इथल्या सगळ्या आठवणी, सगळी माणसं. पण एक लक्षात ठेव, एकदा जोडलेलं नातं आपण ठरवून सुद्धा नाही तोडू शकत. तू इथं आलास, आम्हा सगळ्यांशी कळत नकळत एक नातं जोडलंस. अरे जसा माझा पंकज तसाच तू. अमेरिकेत असलास तरी आम्ही सांगू ना सगळ्यांना, आमचा एक मुलगा इथे आमच्या जवळ राहतो आणि दुसरा अमेरिकेत राहतो. सगळी मुलं सारखीच असतात. इथे असलास काय, दूर देशात असलास काय, आम्हाला तुमची आठवण येतच राहणार. तुमचे विषय निघणार. तू मात्र आम्हाला विसरू नकोस नाना नानींना. नाही नानी. अगं तो जातोय, तू कशाला डोळ्यात हसू आणतेस आता? हा, असं तसं निरोप दे त्याला. हो अहो पण आता 2 वर्ष तरी भेटणार नाही आपल्याला. तो काय असा लेखी करार झालाय की काय? आणि तू हे उगाच म्हाताऱ्या बाईसारखं बोलू नकोसा काहीतरी. अरे आपल्याला आठवण आली की आपण त्याला ते हे करू ना, हे आपले काय व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग. हा तेच ते. इथे आलो तेव्हा वाटलं नव्हतं मी इतकी माणसं जोडेल. म्हणजे आतापर्यंत मी इतकं जग फिरलो, इतक्या माणसांशी ओळखी झाल्या, पण
आपल्या मातीत जो ओलावा आहे ना नाना, तो कुठेच नाही. खरंच म्हणजे मी हे दिवस कधीच नाही विसरणार. असं निर्वाणीचं बोलू नकोस हं. पाहिलं, रागवा बरं त्याला आता. ए सौमित्रा, नानी मी येईन हो. खरंच आहे. काम नसलं ना तर काम काढून येईन मी, पण येईन. चला. अरे येऊ. सुखी हो. हो यशस्वी. आणि नाना, राधाची काळजी घ्या. खूप एकटी येते. काय काळजी करू नकोस, आम्ही आहोत सगळे. निर्धास्त राहा. चला येतो. बाय बाय बाय. हाय बाय बाय बाय. अहो नाना. चला नानी. येतो. घ्या हो. आई येऊ का? अरे सौमित्र, हे बस. नाही म्हटलं जायच्या आधी भेटून घेऊ. जायच्या आधी कुठे? असं काय करता? चाललो मी परत अमेरिकेला. आई जाऊन बरं निघालास तू अमेरिकेला? अरे का म्हणजे काय आई? त्याला का विचारतेस? आपल्या पोराला विचार ना. कमी तमाशा केला का त्यानं? जाऊ दे नाव आता. काऊन बरं तुम्ही आता तोच विषय काढून परत तमाशे करता? झालं गेलं, गंगेला मिळालं ना, राहू देता का ते? हो मिळवलंय ना गंगेला. अरे हो हो ठीक आहे ठीक आहे. काय गोड भांडता तुम्ही. मला खूप आवडतं तुमची भांडणं ऐकायला. कधी कधी वाटतं तुम्ही असेच जर भांडत राहिलात ना, तुमची भांडणं सोडवायला मी परत येईन अमेरिकेवरून. हा बोलते. आम्हाला इथं थांबवतो हा, आणि तू स्वतः निघून जा. का बरं? असं काय करता आई? संपली सुट्टी, जावं तर लागणार ना. पण मजा आली. म्हणजे तुमच्या दोघांची किती छान सोबत मिळाली. आई तुम्ही किती प्रेमाने मला खायला दिलं. सगळ्या आवडी निवडी जपल्यात. आईची माया केली तर कधी. हं? हा तर रडवते कमाल. चिवडा आणते. अरे अरे तर खरंच मी रडवायला नव्हतं बोललो. चिवडा मिळवलास ना? अरे बाबा खरंच चिवडा नाही. पण आता अमेरिकेला जातोयस, जरा फोन अधून मधून करत चल. जे काय बाबा. आणि माझा नंबर आहे तुमच्याकडे. हो हा तुम्ही पण फोन करा. म्हणजे काय? तुमच्या आवाजात नागपुरी ऐकायला खूप आवडतं मला. बस झालं बे. बस झालं बे. अरे चिवडा. आई आई एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला? प्लीज मला या चिवड्याची रेसिपी मेल कराल का? हा म्हणजे काय करेन मी, तिकडच्या माझ्या सगळ्या त्या इंग्लिश मित्रांना ना सौमित्र किचन मध्ये चिवडा बनवून खायला घालेन. त्यांना माहितीच नाही व्हॉट ही चिवडा असा आहे त्यांच्याकडे. तिला नाही जमणार, मी करतो चिवडा. मेल रे. अच्छा. पण रेसिपी घ्या आईकडून. नाही तर स्वतःची पाठवाल मला. नाही रेसिपी तिचीच पडते. सर काय झालं, मला आज लवकर बोलवलं ऑफिसमध्ये. हा आनंद, अरे त्या जीवन फूड्स मधनं फोन आला होता. सर काय झालं, आय होप एव्हरीथिंग इज ऑल राईट. हो सगळं काही ठीक आहे, नथिंग टू वरी. उलट त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टच्या पब्लिसिटी कॅम्पेनसाठी आपल्याकडनं मतं मागवले. काय बोलताय काय सर, वाव दॅट्स ग्रेट. म्हणजे तेवढं आपल्याला कन्सिडर करतायत. दिस इज ग्रेट न्यूज सर. नक्कीच. आणि हीच तर आपली जमेची बाजू आहे. हो ना सर. आणि बस आता जरा व्यवस्थित विचार करायला लागेल की एक्झॅक्टली काय करू शकतो आपण. अरे म्हणजे टॅगलाईन काय असू शकते, एरिया वाईज कुठलं प्रॉडक्ट जास्त खपेल, अशा काही बारीक सारीक गोष्टी. तर तू एवढं मार्केटिंग वाला आहेस, तूच बोल ना त्यांच्याशी या बाबतीत. नथिंग टू वरी. मी माझ्या हिशोबाने बनवतो, काही टॅगलाईन्स बनवतो, कॅम्पेनची स्ट्रॅटेजी काय असू शकते तेही काही ऑप्शन्स काढतो मी, आणि नंतर आपण वहिनींचे इनपुट्स घेऊया. हो हो काही हरकत नाही. मी काही मुद्दे तयार करतो. हो सर. आणि आपण जरा आज आपलं काम लवकर आटपूया. हो सर, लवकर आला लवकर. ओके गुड. दादा हसत राहा ग, अशीच हसत राहा फक्त बास. सौमित्र जातोय खरा, पण आयुष्यभराचा आनंद देऊन जातोय.